भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मी अनेक वर्षापासून भाजपमध्ये होतो, त्याच्यामुळे कार्यकर्ते मला नेते म्हणतात की तुम्ही या भाजपमध्ये, अशी त्यांची इच्छा करणं मग स्वाभाविक. कार्यकर्ते म्हणताय, नेते म्हणताय, तर मग त्यांना कोणी थांबवलेलं आहे? त्यांनी परवानगी घ्यावी, वरचीने यावं. रक्षक खडसे त्यांनी वरची परवानगी घ्यावी, कारण त्यांचा विषय हा वरचा आहे, केंद्रातला आहे, राज्यातला आहे. बावनकुळे साहेब आहे, देवेंद्रजी आहे, वरती आमचे नड्डाजी आहेत, अमित भाई आहेत. त्यांना विचारावं, त्यांनी यावं ना पक्षामध्ये. इथे आम्ही सांगत यांची इच्छा आहे, त्यांची इच्छा आहे, तर त्यांच्या गलीतले लोक म्हणत असतील या 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 या, तर त्याला कोण काय करेल? घरचे लोक म्हणतील या या या, त्याला कोण काय करेल? हे पक्षाच्या नेतृत्वालाही वाटलं पाहिजे, कारण ते कशा परिस्थितीत गेलेले आहेत, कशा परिस्थितीत त्यांना काढलेलं आहे हे सर्वांना माहीत आहे. रक्षक खडसेंनी आवाहन केलंय भाऊ त्यांना स्वतः की नाता बोलली यावं असं. चालेल ना, घरातल्या घरात आता ते करतील, दुसऱ्या छोट्या ताई करतील, आमच्या वहिनी साहेब करतील, घरातल्या घरात त्यांनी आव्हान एकमेकांना करत राहावं, काही हरकत नाही आमची त्याला. तुम्ही स्वागत कराल का भाऊ? काय खडसे भाजपमध्ये आले कोणाचं खडसेंचं. आता सांगतो मी नंतर तुम्हाला. ठिकठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज रास्ता रोको आंदोलन झाले, काय आवाहन कराल भाऊ तुम्ही आज? मला वाटतं की सरकारने पूर्ण प्रयत्न केलेले आहेत. आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, कोर्टामध्ये ते टिकलं पाहिजे. आता आपण ज्या पद्धतीने मागणी करता आहेत त्या पद्धतीने जर सगळं केलं तर मला वाटतं कोर्टामध्ये ते टिकणार नाही. शासन या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे, माननीय मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, आणि शासन संपूर्ण सरकार हे आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि मला असं वाटतं की ते टिकणार द्यायचं असेल तर ते असंच द्यावं लागेल. आता मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही एका दिवसाचं अधिवेशन घेतलं, कायद्यामध्ये त्याचं रूपांतर केलं, आम्ही त्या ठिकाणी संदर्भातलं बिल एकमताने पास केलं. मला वाटतं ज्यावेळी सगळे विधानसभेतले 288 आमदार, विधान परिषदेचे आमदार हे सगळे एकमताने बिल पारित करतायत, तर त्याला काहीतरी अर्थ आहे, त्याचं काहीतरी महत्त्व आहे. कारण आपण अशा पद्धतीने घिसाळघाईने काहीतरी आपण त्या ठिकाणी निर्णय घेतले तर ते कोर्टामध्ये अजिबात टिकणार नाहीत. मी पुन्हा सांगतो, आणि मी आधीपासून सांगत होतो, मी ज्या वेळेला जरांगे पाटलांकडे गेलो त्यावेळेला मी सांगितलेलं आहे. म्हणून मी पुन्हा त्यांना सांगेल की सरकार या बाबतीमध्ये अतिशय पॉझिटिव्ह आहे. आपल्याला कायमस्वरूपी टिकणारा आरक्षणच त्या ठिकाणी द्यायचं आहे, आणि म्हणून असं रस्ता रोको करून टोकाची भूमिका घेऊन मला असं वाटतं आता चालणार नाही. काय हरकत आहे? 2 टर्मच्या खासदार होत्या, त्यांनी उमेदवारीचा दावा केला तर त्यात वाईट काय? केला पाहिजे. त्याच्यामध्ये काय चुकीचं काय त्याच्यामध्ये? त्यांनी दावा केला पाहिजे ना. त्यांनी तिकीट मागितलेलं आहे, त्या स्पर्धेमध्ये आहेतच, त्याच्यामध्ये काही दुमत नाही काय त्याच्यामध्ये. एकनाथ खडसेंनी लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती की मला पक्षाने सांगितले असं. आता खडसेंनी परत युटर्न घेतलेला आहे, माझी तब्येत बरोबर असली, मला तब्येतीने साथ दिली तरच मी निवडणूक लढवेल. मला वाटतं त्यांनी ज्या वेळेला घोषणा केली होती त्यावेळेला तब्येत अधिक त्यांची खराब होती, आता ते मला चांगली दिसते. मग त्यावेळेला त्यांना कळालं नाही का आता तब्येतीचं कारण सांगतायत? तर मला वाटतं त्यांनी उभं राहावं, त्यांनी सुद्धा उभं राहावं. मला असं वाटतं त्यांनी एकदा आजमावं की बा पक्ष सोडल्यावर आपण आता कुठे निवडून येतो म्हणून. कारण विधानसभेमध्ये त्यांनी बघितलेलं आहे त्यांची काय परिस्थिती झाली, दूध डेअरीमध्ये बघितलं, जिल्हा बँकेमध्ये त्यांनी आता बघितलं की कसं तिथे लगेच परिस्थिती बदललेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्यामुळे पक्ष असं ज्या लोकांना वाटतं त्यांचे गैरसमज होते ते आता मला वाटतं दूर झाले असतील. माणसामुळे पक्ष नसतो, पक्षामुळे माणूस असतो, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मी आधीपासून त्यांना तेच सांगत आलेलं की आपण असं फार मी आहे म्हणून पक्ष आहे, माझ्यामुळे सगळं आहे, मला वाटतं अशी भूमिका कोणी घेता कामा नये. परिस्थिती बघून त्यांनी हा निर्णय घेतला असेल भाऊ. परत आता राज्यातली जी सध्याची परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्यांनी युटर्न घेतलं. नाही, मला त्यांचं काय मनामध्ये त्यांनी काय निर्णय घेतला का नाही घेतला हे मला माहीत नाही, पण त्यांना असं वाटत होतं, ते मग आधी सांगत होते की मी उभा राहतो आहे. त्यांनी उभं राहावं ना, त्यांनी उभं राहावं आणि त्यांनी निवडून द्यावं. आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. नितेश राणेंनी वक्तव्य केलं होतं पोलिसांबद्दलचं, त्या विरोधात पोलीस कुटुंबांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, कारवाई करावी अशी काय म्हणते ते मला नाही माहीत. काय म्हणते? नितेश राणे बोलले होते की पोलीस माझं काहीच वाकडं करू शकत नाही, राज्यात जर पोलिसांना राहायचं असेल तर त्यांना आमचं ऐकावंच लागेल असं बोलले होते. नाही, मी काही असं ऐकलं नाही, पण निश्चित माहिती घेऊन मी बोलेल नंतर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.